नमस्कार. आपले नगरसेवक श्री नितीन पाटील यांचे जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने सर्व नागरिकांना सस्नेह प्रणाम. आज पुन्हा एकदा आम्ही आपणाशी संवाद साधत आहोत आणि आपला आजचा विषय आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. आपल्या मातोश्री आनंदीबाई पाटील ग्रंथालय, स्वामी विवेकानंद शाळा चौक, दत्तनगर या वास्तूमध्ये दिनांक 1 जानेवारी ते 3 जानेवारी या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना नोंदणी शिबिर व प्रमाणपत्र वाटप शिबिर आयोजित करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने या योजनेविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने आम्ही आपणाशी संवाद साधत आहोत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची उद्दिष्टे, स्कीम ऑब्जेक्टिव्ज. काय आहे या योजनेचे उद्दिष्ट? तर आपल्या राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पूर्णपणे निःशुल्क आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ मिळवून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. बेनिफिशियरीज. या योजनेचे लाभार्थी कोण कोण आहेत? सर्वप्रथम अन्न नागरी पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेले पिवळ्या शिधापत्रिका धारण करणारे कुटुंब, तसेच अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी शिधापत्रिका धारण करणारे कुटुंब ज्यांचे वार्षिक उत्पन्न रुपये 1,00,000 पर्यंत आहे, असे कुटुंब या योजनेचे लाभार्थी आहेत. त्याचप्रमाणे औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, तर नागपूर विभागातील वर्धा या अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र पत्रिकाधारक शेतकरी कुटुंब या योजनेचे लाभार्थी आहेत. तसेच शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथ आश्रमातील मुले व शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक हे देखील या योजनेचे लाभार्थी आहेत. माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पात्र असणारे पत्रकार व त्यांचे कुटुंबीय देखील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी आहेत. कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम कामगार व इतर कामगार आणि त्यांचे कुटुंब हे सुद्धा या योजनेचे लाभार्थी आहेत. या योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष 1,50,000 रुपयापर्यंतचं विमा संरक्षण कुटुंबातील व्यक्तीला मिळते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा 2,50,000 रुपयांपर्यंत आहे. लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला किंवा अनेक व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमधून निःशुल्क वैद्यकीय सेवा देण्यात येतात. या सेवांमध्ये रुग्णालयातील उपचार, निदानासाठी लागणाऱ्या चाचण्या, आवश्यक औषधोपचार, भोजन आणि परतीचा प्रवास खर्च यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयातून सुट्टी केल्यानंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर पाठपुरावा फॉलोअप आणि
पुढील 10 दिवसांपर्यंत गुंतागुंत निर्माण झाल्यास, काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाल्यास त्यांचे देखील मोफत उपचार या योजनेअंतर्गत होतात. सध्याच्या कोविड पार्श्वभूमीवर 23 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो. त्यासाठी कोणतेही वैध रेशन कार्ड तसेच फोटो ओळखपत्र किंवा तहसीलदार यांचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. अशा या जनतेला उपयुक्त असणाऱ्या योजनेचा लाभ आपल्या प्रभागातील नागरिकांना व्हावा यासाठी आपले नगरसेवक श्री नितीन पाटील यांच्या वतीने आपल्या मातोश्री आनंदीबाई पाटील ग्रंथालय, स्वामी विवेकानंद शाळा चौक, दत्तनगर येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दिनांक 1 जानेवारी ते 3 जानेवारी या कालावधीत नोंदणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे. तरी आपल्या प्रभागातील अधिकात अधिक जनतेपर्यंत हा संदेश पोहोच करावा व लाभार्थींनी सदर शिबिराचा लाभ घेऊन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आपली नोंदणी करून घ्यावी. या योजनेबाबत अजून काही प्रश्न, शंका आपल्या मनात असल्यास कृपया आपल्या मातोश्री आनंदीबाई पाटील ग्रंथालय या वास्तूमध्ये अवश्य संपर्क साधावा. धन्यवाद.